नमस्कार, मी सुदर्शन देवघरे पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आरोग्य विभाग 2026 ची जाहिरात केव्हा येणार या टॉपिकवर आजचा आपला व्हिडिओ आहे। त्या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सोबतच आरोग्य विभागामध्ये असलेल्या लॅब सायंटिफिक ऑफिसर आणि लॅब असिस्टंट त्या बरोबर जे काही टेक्निकल पोस्ट आहे त्या संदर्भात माझी बॅच सुरू झालेली आहे। कोणत्या प्लॅटफॉर्मवरती बॅच असणार आहे त्याबद्दलची माहिती देखील माझ्या या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे। सो मित्रांनो, बघूया आजचा व्हिडिओ। आरोग्य विभागाची जाहिरात, एक्झामची प्रिपरेशन कशी केली पाहिजे आणि सोबतच आरोग्य विभागाच्या लॅब सायंटिफिक ऑफिसर, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट या ज्या टेक्निकल पोस्ट आहेत त्याच्यासाठी मी तुम्हा सगळ्यांसाठी बॅच घेऊन आलेलो आहे माझ्या एका नवीन प्लॅटफॉर्मवर ज्याचं नाव आहे लॅब IQ। सो मित्रांनो, आजचा या व्हिडिओ मध्ये बनून राहा। शेवटपर्यंत तुम्हाला आरोग्य विभागाची एक्झाम आणि त्याच्याबद्दलची इतर माहिती, अभ्यास कसा केला पाहिजे त्या सगळ्याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। सो जाऊया आजच्या व्हिडिओकडे। सो मित्रांनो, मी माझं एक स्वतःचं एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे ज्या ऍपचं नाव आहे लॅब IQ। आणि त्या लॅब IQ या प्लॅटफॉर्म कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे तर जे विद्यार्थी लॅब सायंटिफिक ऑफिसर, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट आणि टेक्निकल पोस्ट जे आहे आरोग्य विभागासंदर्भातल्या त्या सर्वांसाठी ही बॅच उपलब्ध झालेली आहे। त्याच्यावर बरेच व्हिडिओ मी शूट करतो आहे। बऱ्याच महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी ती बॅच जॉईन सुद्धा केलेली आहे। सो त्या बॅच बद्दल मी थोडीशी आधी तुम्हाला माहिती सांगून देतो। आरोग्य विभाग 2026 साठी ही बॅच मी सुरू केलेली आहे। लॅब सायंटिफिक ऑफिसर, लॅब असिस्टंट। आता हे लॅब सायंटिफिक ऑफिसर मलेरिया आणि लॅब सायंटिफिक ऑफिसर सर्कल अशा दोन्ही प्रकारच्या बॅचेस, कारण की दोघांचाही सिलेबस जो आहे तो सारखाच आहे, त्याच्यामुळे हे दोन्ही प्रकारचे जे काही सिलेबस आहे ते मी माझ्या या बॅच मध्ये कव्हर करतो आहे। सोबतच लॅब असिस्टंट जे आहे त्याचा देखील सिलेबस मी कव्हर करतो आहे। मित्रांनो, या बॅच ला जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्हाला प्ले स्टोअरला जाऊन लॅब IQ हे माझं ऍप जे आहे ते डाउनलोड करायचं आहे। सोबतच जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझ्या या नंबरला 9960 157 852 या नंबरला मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता। 9960 157 852 या नंबरला तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि या बॅच बद्दलची माहिती तुम्ही विचारू शकता। आरोग्य विभागाच्या एक्झाम बद्दल मी माहिती तुम्हाला देणारच आहे, पण सोबतच आधी माझ्या ऍप मध्ये काय काय कंटेंट तुम्हाला लॅब सायंटिफिक ऑफिसर साठी किंवा लॅब असिस्टंट साठी मिळणार आहे त्याच्यावर थोडक्यात आपण बोलून घेऊया। मित्रांनो, ही डेडिकेटेड बॅच आहे फक्त आणि फक्त लॅब संदर्भातले जे विद्यार्थी अभ्यास करत आहे आरोग्य विभागाच्या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी, किंवा इतर जे काही टेक्निकल पोस्ट पुढे येत जातील त्या संदर्भात हे पूर्ण डेडिकेटेड बॅच आहे। याच्यावर टेक्निकल विषयाच्या व्यतिरिक्त काहीही असणार नाहीये। त्याच्यामुळे जे विद्यार्थी आरोग्य विभागासाठी लॅब सायंटिफिक ऑफिसर, लॅब असिस्टंट साठी प्रिपरेशन करताय त्यांच्यासाठी महाराष्ट्रातलं हे पहिलं डेडिकेटेड ऍप आहे। बॅच विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत सुरू होऊन 1 महिना होऊन गेलेला आहे। बघा, तुम्ही जर प्ले स्टोअर मध्ये लॅब IQ जर स्वतः टाइप केलं तर तुम्हाला अशा प्रकारचा तो आयकॉन दिसेल। फक्त कलर जे आहे हे रेड तुम्हाला दिसणार नाही, ब्ल्यू कलर दिसेल। आता मी हे बॅकग्राऊंड चेंज, व्हाईट बॅकग्राऊंडचं ब्लॅक बॅकग्राऊंड केल्यामुळे तुम्हाला इथे रेड कलर दिसतोय, पण तुम्ही जर लॅब IQ सर्च केलं तुमच्या प्ले स्टोअरला तुम्हाला रेड कलर मध्ये हे माझा आयकॉन दिसून जाईल, लॅब IQ असं हे दिसून जाईल आणि तिथून तुम्हाला ते ऍप डाउनलोड करायचं आहे। सो मित्रांनो, ऍप मध्ये काय असणार आहे, ऍपचं इंटरफेस माझं कशा पद्धतीचं आहे हे मी सांगितल्याप्रमाणे डेडिकेटेड ऍप आहे लॅब सायंटिफिक ऑफिसर, लॅब असिस्टंट साठी। त्याच्यामुळे तुम्ही पेड कोर्सेस मध्ये गेल्याच्या नंतर आणि कोर्स परचेस केल्याच्या नंतर तुम्हाला या ऍप मध्ये काय दिसेल ते मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे। हे ऍपचं पहिलं पेज आहे आणि जर तुम्ही याच्या आतमध्ये गेले तर तुम्हाला काय दिसणार आहे बघा। LSO आणि लॅब टेक्निशियनचे सगळे व्हिडिओ मी इथे टाकलेले आहे। आतापर्यंत 17 व्हिडिओ त्याच्यामध्ये ऍड झालेले आहे। पुढे देखील अपडेटेड व्हिडिओ त्याच्यामध्ये माझे होत जातील। सर्व व्हिडिओ जे आहे ते डिजिटल बोर्डवरच आहे। त्याच्यानंतर लॅब असिस्टंट साठी देखील माझे सर्व व्हिडिओ मी त्याच्यामध्ये अपलोड करणं माझं सुरू आहे। 15 व्हिडिओ आतापर्यंत आलेले आहे। अजूनही बरेच व्हिडिओ एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मी त्याच्यामध्ये ऍड करतो आहे। सोबतच मित्रांनो, इथे लॅब टेक्निशियन म्हणजे जे नोट्स, जे व्हिडिओ तुम्ही इथे बघणार आहे, डिजिटल बोर्डवर शिकत असताना जे तुम्हाला नोट्स दिसणार आहे त्या सगळ्या नोट्स देखील ऑलरेडी इथे अवेलेबल तुम्हाला त्या ऍप मध्ये मिळणार आहे। त्या सगळ्या नोट्स तुम्ही डाउनलोड करून तुम्ही त्याची प्रिंटआउट देखील काढू शकता। सोबतच मित्रांनो, लॅब असिस्टंटचे देखील मी इथे काय टाकलेले नोट्स, सो जे व्हिडिओ तुम्ही इथे बघणार बरोबर त्याच्याच नोट्स तुम्हाला इथे मिळणार। हे दोन्हीही मधून तुम्हाला नोट्स मिळणार आहे। सो नोट्स साठी स्पेशल सेक्शन मी केलेला आहे। एकदम व्यवस्थित या ऍपला डिझाईन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला नोट्स LSOच्या असो, असिस्टंटच्या नोट्स तुम्हाला इथे मिळणार आहे।
त्या व्यतिरिक्त सर्वात महत्वाचं काय असतं की तुम्ही व्हिडिओ बघितणार, तुमच्याजवळ तुम्ही याची प्रिंटआउट काढून तुम्ही ह्या नोट्स देखील तुमच्याकडे असणार. सर्वात महत्वाचं तो अभ्यास झाल्याच्या नंतर तुम्हाला गरज असते ती MCQची. त्याच्यामुळे प्रत्येक टॉपिक वाईज जो व्हिडिओ तुम्ही बघत आहे, ज्या नोट्सच्या तुम्ही प्रिंटआउट काढल्या आहे, बिलकुल त्या सर्व टॉपिकवर मी MCQ देखील ऍड केलेले आहे. सो जो टॉपिक तुम्ही वाचताय, म्हणजे आता सध्या मी हिमॅटॉलॉजी माझं कंप्लीट केलेलं आहे, तर ते हिमॅटॉलॉजीवर माझे जवळजवळ 10 ते 11 व्हिडिओज आहे. त्या प्रत्येक व्हिडिओच्या नोट्स तुमच्याकडे असणार आहे. त्या प्रत्येक नोट्सच्या नुसार, त्या व्हिडिओनुसार ते माझे प्रत्येक टॉपिकवर 50 ते 70 असे MCQज विथ एक्सप्लेनेशन मी टाकलेले आहे. आणि असे सगळे हिमॅटॉलॉजी जर बघितलं, जवळजवळ 400 ते 500 MCQज विथ एक्सप्लेनेशन माझ्या ऍपमध्ये अवेलेबल आहे. सध्या मी बॅक्टेरियोलॉजीला सुरू केलेला आहे. 7 ते 8 पार्ट माझे ऑलरेडी बॅक्टेरियोलॉजीचे पण झालेले आहे आणि त्या प्रत्येक पार्टचे व्हिडिओ, त्याच्या नोट्स आणि त्याचे MCQ विथ एक्सप्लेनेशन देखील माझ्या ऍपला अवेलेबल आहे. सो इतकं व्यवस्थित डिझाईन केलेलं आहे, म्हणजे ज्या व्यक्तीला खरंच अभ्यास करायचा आहे, खरंच पोस्ट मिळवायची आहे, त्यासाठी सगळं इथे अवेलेबल आहे. सो तुम्हाला पुढे देखील दाखवतो मी काय ऍपमध्ये मी डिझाईन केलेलं आहे. सो मित्रांनो बघा, जसं LSOचे MCQ मी तुम्हाला सांगितलं, त्याचप्रमाणे लॅब असिस्टंटचे देखील MCQ त्याच्यामध्ये अपलोड होत आहेत. त्यानंतर मित्रांनो PYQज, सर्वात महत्वाची गोष्ट काय असते की तुम्ही DMERचा पेपर 2023चा पेपर असो, DMERचा 2024चे आरोग्य विभागाचे सर्व पेपर असो, किंवा मग आता रिसेंटली DMERचे पेपर झाले, हे सगळे जे PYQज आहे ते बरोबर मी या सगळ्या ऍपमध्ये टाकले. म्हणजे तुम्हाला कुठंच जायची गरज नाहीये. ज्या लोकांनी बॅच परचेस केली आहे त्या सगळ्यांसाठी जे प्रिव्हियस इयर 2021 पासून 23चे 24चे त्याच्यानंतर बरेच आता जे DMERचे पेपर झाले, हे सगळे मी त्याच्यामध्ये ऍड केलेले आहे. त्याच्यामुळे पेपर कसे असतात, कशा पद्धतीने ते आपण डील केले पाहिजे, याच्या बद्दलची सगळी माहिती तुम्हाला याच्यामध्येच मिळणार आहे. आणि पुढे बघूया की आता आपला जो मेन मुद्दा आहे, या बॅच मध्ये काय काय राहणार आहे. सो रेकॉर्डेड व्हिडिओ असणार आहे, ते केव्हा पण आणि किती पण वेळा तुम्ही बघू शकता. तो सगळे मी मित्रांनो लाईव्ह व्हिडिओ सेशन घेत नाही, मी रेकॉर्ड करत असतो आणि ते रेकॉर्ड केल्यानंतर तुम्हाला ते बघता येतील. माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे, ज्या लोकांनी बॅच जॉईन केलेली आहे त्यासाठी ऑलरेडी मी व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे. आणि त्या ग्रुपमध्ये जर तुम्हाला काही इश्यू असेल, तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता, त्याचं सोल्युशन मी तुम्हाला नक्कीच देईल जर तुम्हाला काही अडचण आली व्हिडिओमध्ये तर. त्याच्यानंतर डिजिटल बोर्डवर सगळे व्हिडिओ असणार आहे. जे नोट्स तुम्ही पाहिले ते नोट्स तुम्हाला ऍपमध्ये मिळणार आहे. मी आत्ताच तुम्हाला व्हिडिओ बद्दल आणि त्याच्यामध्ये मिळणारे जे काही नोट्स आहेत त्याच्याबद्दल माहिती सांगितली आहे. आणि सोबतच तुम्हाला मिळणार आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता MCQ विथ एक्सप्लेनेशन जे आहे ते व्हिडिओ जे तुम्ही ऍपमध्ये बघितले, ज्या नोट्स तुम्ही बघितल्या त्याच्यावरच त्याच बेसवर तुम्हाला सगळे MCQ देखील, पार्ट 1चा हिमॅटॉलॉजी असेल तर पार्ट 1चेच MCQ विथ एक्सप्लेनेशन, त्या टॉपिक रिलेटेड तुम्हाला MCQ विथ एक्सप्लेनेशन मिळतील. म्हणजे व्हिडिओ, नोट्स आणि MCQ विथ एक्सप्लेनेशन जर तुम्ही केलं तर तुमचं बेस्ट पद्धतीने टॉपिक तो व्यवस्थित कव्हर होऊन जाईल. सो असे जवळजवळ आतापर्यंत, पण हे MCQ विथ एक्सप्लेनेशन जे आहे ते तुम्हाला ऍपमध्ये पाहायला मिळतील, ते तुम्ही डाउनलोड करू शकणार नाही. सो अभ्यास केल्याच्या नंतर, व्हिडिओ बघितल्यानंतर, नोट्सची प्रिंटआउट तुमच्याकडे असल्यानंतर तुम्हाला ऍपमध्ये ते सगळे व्हिडिओ जे आहे MCQ विथ एक्सप्लेनेशन आहे ते तुम्ही बघू शकता. त्यातली काही नवीन इन्फॉर्मेशन वाटली तर ते तुम्ही लिहून घेऊ शकता. सो त्याच्यामुळे काय होणार की तुमचे कन्सेप्ट जे आहे ते अजून जास्त क्लिअर होणार. प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जातात, तर मी TCS IBPS किंवा ही एक्झाम MPSC ने जरी घेतली तरी त्या लेवलचे MCQ विथ एक्सप्लेनेशन तिथे काढलेले आहेत. सो तुम्हाला ते खूप इझी पद्धतीने समजतील जर तुम्ही व्हिडिओ आणि माझ्या नोट्स व्यवस्थित बघितल्या तर. आणि त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपला टार्गेट बेस्ड MCQ सेशन असते. तर माझं काय असते, मी विद्यार्थ्यांना आतापासून ज्यांनी बॅच जॉईन केलेली आहे ते याच्यासाठी आहे की चांगला अभ्यास व्हावा. आतापासून जर तुम्ही बॅच जॉईन केली तर तुमचा अभ्यास हळूहळू होईल, पण तो व्यवस्थित होईल. एक्झाम आल्यानंतर लगेच 1-2 महिन्यामध्ये जर एक्झाम परीक्षा होत आहे ऍड आल्याच्या नंतर, तर ते सगळं कव्हर करणं थोडंसं कठीण जातं. म्हणून आपण आतापासून बॅच सुरू केलेली आहे. हळूहळू अभ्यास जर होत गेला, तो MCQ तुम्ही त्याचे व्यवस्थित सॉल्व्ह करत गेले तर तुम्हाला टार्गेट देऊन मी सांगतो की या तारखेला मी एवढ्या माझ्या सेशन्सवर MCQ विथ एक्सप्लेनेशन घेणार आहे. मग मुलं त्याचा व्यवस्थित अभ्यास करतात, मग MCQ सेशन व्हॉट्सअप ग्रुपला माझं होतं. म्हणजे टार्गेट बेस अभ्यास करून घेण्याचा माझा प्रयत्न असतो आणि तो आतापर्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेला आहे. माझ्या 2024च्या आरोग्य विभागाच्या बॅचमधून 150 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. जिल्हा परिषदमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. रिसेंटली झालेल्या DMR मध्ये देखील विद्यार्थ्यांचे स्कोर खूप चांगले आहे. काही दिवसातच त्याचा फायनल लिस्ट लागेल, पण तरी देखील 2025 मध्ये जो DMR झाला होता त्याच्यामध्ये माझ्या बॅचमधून बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क आहे. त्यांचे मार्क माझ्यापर्यंत त्यांनी पोहोचवलेले आहे. त्यांनी शुभेच्छा दिल्या की मी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहे की ते चांगल्या लगेच त्यांचं सिलेक्शन व्हावं असं, आणि स्कोर पण बऱ्याच विद्यार्थ्यांचे खूप चांगले आहे. सो
लाईव्ह क्लास राहणार नाही हे मी आधीच मेन्शन केलेलं आहे. सो मी लाईव्ह क्लास घेत नाही. पुढे बघूया, आरोग्य विभागाची जाहिरात केव्हा येणार. आता जो मुद्दा आहे आपला तो देखील आपण बघून घेऊया. पण लाईव्ह क्लास न घेण्याचं माझं मागचं कारण हे आहे की मला असं वाटतं की लाईव्ह क्लासमध्ये मुलांची जी चॅट चालते आणि मग त्याच्यावर आपल्याला रिप्लाय देणं, याच्यामध्ये अभ्यासामध्ये थोडंसं म्हणजे शिकवत असताना ते थोडंसं दुर्लक्ष होतं. म्हणून मला असं वाटतं की रेकॉर्डेड क्लासेस हे नेहमीच बेस्ट असतात. सो तुम्ही आज जरी बॅच जॉईन केली तरी आधी झालेले माझे सगळे व्हिडिओज आतापर्यंत मगाशी मी तुम्हाला जे दाखवले ते सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला तिथे मिळणार आहे. सो मित्रांनो, आपण बघूया आरोग्य विभागाच्या एक्झाम संदर्भात काही मध्ये आपल्याला गोष्टी पाहायला मिळाल्या, त्या तुमच्या निदर्शनास मी आणून देतो. ज्या लोकांनी त्या ऑलरेडी बघितल्या आहे त्यांना एक्झामचा अंदाज आहे. सो मंत्रिमंडळामध्ये एक निर्णय झाला होता 4 नोव्हेंबरला. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पदाबरोबरच ग्राम विकास विभागामार्फत भरण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेतील रिक्त पदांबाबतचा निर्णय. सो इथे सार्वजनिक आरोग्य विभाग जो आहे म्हणजे DHS ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये लॅब सायंटिफिक ऑफिसर, लॅब असिस्टंट, लॅब सायंटिफिक ऑफिसर, सर्कल आणि मलेरिया ह्या सगळ्या पोस्ट येणार आहे, ज्याच्यासाठी आपली बॅच सुरू आहे. तो निर्णय जो आहे तो 4 नोव्हेंबरला घेण्यात आलेला होता. मग याच्यानंतर काय झालं त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया. याच्यानंतर आपले जे आरोग्य मंत्री आहे त्यांनी 15 नोव्हेंबरला सांगितलं होतं, प्रकाश आंबेडकर जे आपले आरोग्य मंत्री आहेत त्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रातील एकूण पद मान्यता 5000 पदांची असल्याने त्याला अर्थ विभागाची मान्यता लागते. हे मान्यतेची फाईल अंतिम टप्प्यात असून मान्यता मिळताच प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी आवश्यक कर्मचारी वर्गाची उपलब्धता होईल याबाबत ग्रामस्थांना आश्वस्त केले. म्हणजे मंत्री साहेबांनी देखील आपल्याला, आंबेडकर साहेबांनी जे आरोग्य मंत्री आहेत त्यांनी देखील याबद्दल कमेंट केलेली होती नोव्हेंबर महिन्यामध्ये की ती अंतिम टप्प्यामध्ये ती फाईल आहे आणि आरोग्य विभागाची जाहिरात देण्यासाठी लवकरच ती येणार आहे. सो ही पण एक आपल्याला अपडेट तिथे मिळाली होती. त्याच्यानंतर एक सर्क्युलर आलं होतं त्याच्यामध्ये, आणि हे सर्क्युलर आहे डिसेंबर महिन्याचं. त्याच्यामध्ये 2024 मध्ये जी आरोग्य विभागाची भरती झाली होती त्याच्यामध्ये ज्या लोकांनी काही कारणास्तव ते जॉईन नाही करू शकले, ती पोस्टला जॉईन नाही करू शकले किंवा ज्या लोकांचे काही इश्यूज होते त्याच्यामुळे त्यांनी जॉईन नाही केलं असेल तर त्याला एक्सटेन्शन दिलेलं आहे. आणि ते एक्सटेन्शन जे आहे ते दिलेलं आहे 16/2/2026 पर्यंत. म्हणजे 16/2/2026 पर्यंत काही कारणास्तव आरोग्य विभागातल्या ज्या लोकांना संधी मिळाली होती त्यांनी ते पोस्टिंग जॉईन केली नव्हती, तर त्यांच्याऐवजी जे समोरचे लोक आहेत त्या लिस्टमध्ये त्यांच्या मागचे जे लोक होते, वेटिंग मध्ये जे लोक होते, त्यांना संधी देण्याचं काम जे आहे ते 16/2/2026 पर्यंत म्हणजे फेब्रुवारी महिन्यापर्यंत करण्यात येणार आहे. सो एक्सपेक्टेड जाहिरात या सर्क्युलरवरून असं लक्षात येते की एक्सपेक्टेड जाहिरात जी आहे ती मार्च मध्ये येणं एक्सपेक्टेड आहे. सध्या जानेवारी सुरू आहे आणि मार्च मध्ये जर जाहिरात येत असेल आणि मार्च नंतर जर TCS IBBS ही एक्झाम घेत असेल तर ती एक्झाम जी आहे ती एकदम लवकर होऊ शकते. जशी DMARच्या वेळेस तुम्ही बघितलं होतं 1.5 ते 2 महिना हार्डली आपल्याला मिळाला होता. आणि तुमच्या माहितीसाठी मित्रांनो की आरोग्य विभागाचा पॅटर्न कसा आहे, आरोग्य विभागामध्ये म्हणून मी इथे लिहिलेलं पण आहे एक्सपेक्टेड जाहिरात जी मार्च 26 मध्ये आहे. आतापासून जर आपण अभ्यास सुरू केला तरच एक्झाम पर्यंत तुमची रिव्हिजन, तुमचं ते अभ्यास करणं व्यवस्थित होईल, तुमचे सर्व MCQs व्यवस्थित सॉल्व्ह होतील आणि त्याच्यानंतर मग ते रिव्हिजन आणि ह्या सगळ्या गोष्टीवर आपण पोहोचू. कारण की एक्झामची जाहिरात जर मार्च मध्ये येत आहे आणि त्याच्यानंतर लगेच जर 1-2 महिन्यामध्ये एक्झाम होत असेल तर इतका सगळा सिलेबस व्यवस्थित पद्धतीनं समजून घेणं, तो त्याचं आकलन होणं हे थोडंसं कठीण जातं आणि त्याच्यामुळे काय होतं की आपला जो फायनल स्कोर असतो तो थोडासा कमी येतो. आणि ज्या लोकांना 2026 मध्ये पोस्ट आहे त्यांनी आतापासूनच अभ्यासाला लागायला पाहिजे, तेव्हा आणि तेव्हाच तुमचा स्कोर जो आहे तो टॉपवर राहू शकतो. सो मित्रांनो, लॅब IQ हे जे ऍप आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. त्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. सोबतच माझा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपला ऍक्च्युली आता 2 व्हॉट्सअप ग्रुप झालेले आहेत. एक व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तो 1000-1200 विद्यार्थ्यांचा ऑलरेडी तो फुल झालेला आहे माझा. सो दुसऱ्या एका व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी माझ्या या कमेंट बॉक्समध्ये टाकतो आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आहे. ज्या लोकांनी ऑलरेडी
माझं ते व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केले आहे त्यांनी कृपया तो व्हॉट्सअप ग्रुप पुन्हा जॉईन करू नका. नवीन विद्यार्थ्यांना थोडासा चान्स द्या. ते लोक जे नवीन आहे, जे मला पहिल्यांदा बघत आहे, त्यांनी तो व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा. कारण की बऱ्याच अपडेट जे आहे आरोग्य विभागातल्या लॅब सायंटिफिक ऑफिसर किंवा लॅब असिस्टंट या संदर्भातल्या त्याच्याबद्दलच्या सगळ्या अपडेट्स माझ्या त्या व्हॉट्सअप ग्रुपला येतात. सो 2 कामं तुम्हाला नक्की करायचं आहे. एकदा लॅब IQ हे जे ऍप आहे माझं ते नक्की डाउनलोड करून घ्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला माझा व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तो देखील जॉईन करायचा आहे. आरोग्य विभागामध्ये लॅब सायंटिफिक ऑफिसर किंवा लॅब असिस्टंट जर तुम्ही एक्झाम बद्दल प्रिपरेशन करायचा विचार तुमचा चालू असेल तर तो पॅटर्न कसा असतो तो पण मी एकदा तुम्हाला सांगून देतो. की आरोग्य विभागामध्ये 100 प्रश्न असतात आणि ते 100 जे प्रश्न असतात, प्रत्येक प्रश्न जो आहे तो 2 मार्कासाठी असतो. म्हणजे 200 मार्क जे आहे ते तुम्हाला 200 पैकीची तुमची एक्झाम होणार आहे. आता 100 प्रश्नापैकीचा जर मी विचार केला तर 100 प्रश्नापैकी 80 प्रश्न जे आहे, 80 प्रश्न हे जे आहे ते टेक्निकलचे असतात आणि नॉन टेक्निकलचे जे आहेत ते 20 प्रश्न असतात. आता ह्या 20 प्रश्नामध्ये काय असतं की मराठीवर जे आहे ते 5 प्रश्न येतात. त्याच्यानंतर इंग्रजीवर जे आहे ते 5 प्रश्न येतात. त्याच्यानंतर मॅथ्स आणि रिझनिंग जे आहे त्याच्यावर 5 प्रश्न येतात. आणि त्याच्यानंतर तुमचं जे जनरल नॉलेज आहे त्याच्यावर 5 प्रश्न येतात. असे टोटल 20 जे मार्क आहे हे नॉन टेक्निकल पोर्शनवर येतात. सो मी याच्या आधीच्या माझ्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे, मराठीसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक खूप छान आहे. त्याच्यानंतर इंग्रजीसाठी देखील चांगलं पुस्तक आहे बाळासाहेब शिंदे सरांचं. मॅथ्स रिझनिंगसाठी बरेच पुस्तकं अवेलेबल आहे. कोकिळा पब्लिकेशन माझ्या मते चांगलं आहे. फास्ट ट्रॅक पब्लिकेशन चांगलं आहे. तात्याचा ठोकळा तुम्ही वाचू शकता जनरल नॉलेजसाठी, किंवा मग करंट अफेअर्ससाठी पण वेगवेगळ्या प्रकारची पृथ्वी पब्लिकेशन वगैरे येऊ शकते. पण सध्याच्या परिस्थितीत तुम्ही अभ्यास सुरू करत असाल तर तुम्ही हे 3 सब्जेक्ट जे आहे ते पहिले केले पाहिजे असं माझं मत आहे. आत्तापासूनच या सगळ्यांच्या मागे तुम्ही लागलं पाहिजे. मी हा नॉन टेक्निकलचा पोर्शन शिकवत नाही. माझा जो फोकस आहे, कारण की ऑलरेडी युट्यूबवरच हे सगळं भरपूर कंटेंट मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि जनरल नॉलेजचा भरपूर अवेलेबल आहे. त्यासाठी वेगळी बॅच जॉईन करायची गरज नाही आहे असं माझं मत आहे. पण जो टेक्निकलचा पोर्शन आहे, सगळा गेम जो आहे तो या 80 प्रश्नांवर आहे. जो विद्यार्थी त्या 100 पैकी 80 मध्ये खूप चांगलं करू शकेल त्याचा स्कोर हा टॉपवर असणार आहे. त्याच्यामुळे आत्तापासून 80 प्रश्न म्हणजे अभ्यास भरपूर लागणार आहे. म्हणूनच आपण एक्झामची ऍड येण्याच्या आधी मार्च जर आपण एक्सपेक्ट केलं तर आपण माझे जुने विद्यार्थी जे होते, ज्यांच्या माउथ पब्लिसिटी थ्रू माझी बॅच पोहोचली आहे, ऑलरेडी अशा बऱ्याच विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामध्ये ही बॅच जॉईन केलेली आहे. तुम्ही जर ही बॅच सध्या जॉईन केली नसेल तर लॅब IQ लगेच जॉईन करून घ्या. आणि त्याच्यानंतर बॅच जॉईन केल्याच्या नंतर मला व्हॉट्सअप देखील तुम्हाला करायचं आहे. माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन होऊन जा, ज्याची लिंक मी आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. सो व्हेअर द इंटेलिजन्स मीट्स इनोव्हेशन असं हे माझं लॅब IQ ॲप आहे. तुम्ही नक्की जॉईन करा आणि भेटूया लवकरच माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काही MCQ सेशन जे आहे ते देखील माझ्या याच यूट्यूब चॅनल सायन्स विथ सुदर्शन या चॅनलला येणार आहेत. सो चॅनलला एकदा लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हे व्हिडिओ जो आहे तो शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.